नमस्कार मित्रांनो, निवेदिता माऊ चॅनलमध्ये स्वागत. आज बनवलं आहे मी मटकी, कोरडी मटकी म्हणजे तवा मटकी आणि डाळ राईस, त्यानंतर चपाती आणि मम्मीकडनं येणार होतं आळूची वडी. चाललं होतं माझं इकडं बनवायचं. आणि मित्रांनो, खरं सांगते मी तुम्हाला की सुट्टी असल्यानंतर टाईम भेटत नाही, पण मी ठरवलं होतं की आज मी थोडंसं राहुलसोबत बाहेर जाईल आणि राहुलला पण मी सुट्टी घ्यायला लावली होती, कारण दोघांना एकमेकांसाठी टाईम देणं खूप गरजेचं असतं रिलेशनमध्ये. त्याचं कारण असं आहे की आज आपण जे कमवतो आहे, जे पण कमवतो ते सगळं एकमेकांसाठी, या फॅमिलीसाठीच कमवत असतो. आणि मी आज म्हणजे लिटरली खूप रडली. त्याचं कारण सांगते तुम्हाला मी, की मी ती न्यूज ऐकली शेफालीची, तुम्ही पण बघितलं असेल. इतकं हार्ट फेल्ट, म्हणजे इतकं वाईट वाटलं मला की कसं असतं माहिती का, म्हणजे तिचे पण खूप प्लॅनिंग्स होते फ्युचरमध्ये की मी हे करेल, मी ते करेल, आणि तिला बेबी ॲडॉप्ट करायचा होता. आणि तिचं करिअर, आणि आपण असं म्हणतो की आपल्याला जर बेबी होऊन द्यायचं असेल किंवा ॲडॉप्ट करायचं असेल, जे पण असेल आपल्या मनामध्ये, तर त्यावेळेस आपण बोलतो की आम्हाला म्हणजे फायनान्शियली आमची तेवढी ॲबिलिटी नाही आहे, तर तेवढी ॲबिलिटी झाल्यानंतर आम्ही करू. तर मित्रांनो, खरं कसं असतं माहिती का, आपले ड्रीम्स असतात की आपण हे झाल्यावर हे करू, पण ना लाईफ म्हणजे आपल्यासाठी काहीतरी वेगळं डिसाईड करून ठेवलेलं असतं वरतीच. त्यामुळे ना मी म्हणजे तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ना ती फ्युचरमध्ये, की तर तुम्ही ना प्लीज म्हणजे ती तुम्ही करून घ्या, कारण लाईफ इतकी अनप्रेडिक्टेबल झाली ना आता. आपण आज नाही, उद्या काय होईल हे नाही सांगू शकत. म्हणजे जे आता आपलं मागचं आपल्या आईवडिलांचं जे जनरेशन, त्याच्यामध्ये 70-80पर्यंत ते लोक इतकं सुंदर जगतात ते, आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण आपली जी आत्ताची जनरेशन आहे त्यामध्ये 50 पास करणं म्हणजे इतकं डिफिकल्ट होऊन गेलेलं आहे ना. जे पण तुम्हाला वाटतं मनाला, तुम्हाला फिरायला जायचं असेल किंवा एकमेकांना टाईम द्यायचं असेल किंवा तुमच्या काही मेमरीज तुम्हाला त्या अशा बाइंड करून ठेवायच्या असेल किंवा काहीही असेल, तुमचं फॅमिली प्लॅनिंग असेल या अदरवाईज तुमचं ड्रीम हाऊस असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या झाल्यावर मी ते करेल किंवा मी ते झाल्यावर हे करेल, हे सगळं नका करू. कारण ना, खरं सांगते, मी ते सगळं बघून मला कळलं की आपण असं म्हणतो की मी हे झाल्यावर, पण नाही होत. आणि त्यामुळे प्लीज जे पण तुमच्या मनामध्ये असेल ते करा, कारण काहीच सांगू शकत. या खूप लाईफ शॉर्ट आहे, आणि आपले जे मनातले इच्छा आहे ते इच्छाच नाही राहिल्या पाहिजे असं जर वाटत असेल कुठेतरी, तर आपण आपले गोल्स असेल किंवा आपली जी इच्छा असेल ती आपण कंप्लीट केली पाहिजे. कारण आपण आजकालच्या दुनियेमध्ये जॉब, स्ट्रेस, टेन्शन्स इतकं इन्वॉल्व झालो आहे ना त्यामध्ये, की आपल्याला आहे ना आपलं लाईफ जगणं म्हणजे असं जगतच नाही आहे असं आपण. त्यामुळे एकमेकांना टाईम द्या आणि स्टे हेल्दी, चांगलं खा आणि एक्सरसाइज पण करा. आजच्यासाठी इतकंच. आणि नंतर बघा, मी सगळं बोलता असं सगळं स्वयंपाक पण रेडी झाला आणि आम्ही जेवण